6 वाजता आलो आहे. 7:30चं टायमिंग दिलं होतं. 7:30 ते 8:30पर्यंत मुलांना पुणे जिल्ह्यामध्ये जितके मुलं असन शासकीय नोकरी ज्यांना पाहिजे असन ते CGL म्हणून एक ॲप आहे. त्या ॲपद्वारे आणि परीक्षा इथं CGLमध्ये दिल्यानंतर ह्या पुणे जिल्ह्यामधले किंवा महाराष्ट्रामधले ज्या ठिकाणी CGLचे असे केंद्र बनवलेले त्या अनेक पोरांची अपेक्षा मी शासकीय नोकरी मला लागली पाहिजे, सरकारी नोकरी. अनेक वर्षापासून विद्यार्थी पोरं शिकून पुढं जायचा प्रयत्न करतात नोकऱ्यामध्ये लागण्यासाठी. आज तुम्ही पाहिलं असेल पुणे जिल्ह्यामधून, साताऱ्यामधून, बारामतीमधून लांबून या ठिकाणी तालुक्यामध्ये आल्यानंतर कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर अंतर असं आहे की जंगल साईडला ही केंद्रबिंदू केलेले आहे आणि तिथून 4-5 किलोमीटर हे लहान पोरं चालत आलेले. आणि काही लोक असं बी झालं आहे 8:30 वाजले की 8:30 नंतर अजिबात ॲडमिशन घेत नाही. 8:30चं टायमिंग पाहिजे. लांबून पोरं 2 व्हीलरवर आले, कमी वयाचे पोरं, त्यांची अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे, नोकऱ्या भेटले पाहिजे. त्यासाठी आलेले असताना अनेक पोरांचे असे हाल पाहिले. इथं नाश्ता करून नाही आले. ज्या ठिकाणी सेंटरमध्ये पाठवलं, पूर्वी पलीकडचं सेंटर होतं पण तिथं हे ग्रामीण भाग असल्याकारणाने इथं नेटचं प्रॉब्लेम असल्याकारणाने तिथून मग चालत 1 तास तिथं वेळ गेलं, नेट चालू नाही म्हणून. तिथून ह्या कॉलेजमध्ये इथं आलं सेंटरवर आणि इथं आता परीक्षा त्यांची पोरांची एक्झाम जे होतं ते झालं आहे. पण माझी अपेक्षा केंद्र सरकार, राज्य सरकाराला, मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्राचा वाहतूक आघाडीचा अध्यक्ष या नात्याने अनेक विद्यार्थी पोरं अपेक्षा त्यांची एकच असते, शासकीय नोकरी, सरकारी नोकरी लागली पाहिजे, CGL मार्फत लागली पाहिजे. CGLने ज्या पद्धतीने केंद्र नेमताना असे एक साईडला नेमले नाही पाहिजे, अशा ठिकाणी नेमले पाहिजे. सिटीसारखं पुण्या सिटीमध्ये, पुणे जिल्ह्याचा विषय आहे तर पुण्या सिटीमध्ये कुठंतरी कॉलेज पाहिजे. त्या ठिकाणी आजूबाजूला सगळी सोय पाहिजे, जेणेकरून जे विद्यार्थी पोरं चांगले शिकलेले आणि जास्तीत जास्त हुशार पोरं आहे ते पोरं आज इथं येऊ शकले नाही का की त्यांची गरिबी. आणि एक साईडला इतकं आंबेगाव तालुका म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये एक साईडला पडलेलं असल्या ठिकाणी असल्या कारणाने अनेक हुशार पोरं येऊ शकले नाही. त्यांची गरिबी आहे, कुणाला भाऊ आहे, कुणाला भाऊ नाही आहे, कुणाला आई आहे, कुणाला बाप नाही, असे पोरं विद्यार्थी अनेक इथं बघायला भेटलेले. यासाठी एकच विनंती, महाराष्ट्र सरकारने पूर्णपणे काळजी घ्यावा. ह्याच्या पुढं जिथं केंद्र आहे त्यांची सगळी सोय झाली पाहिजे, येण्या जाण्याची सगळी सोय. आणि त्यांचे कोणते प्रश्न 15 मिनटं उशीर होऊन द्या, अर्धा तास उशीर झालं लांबून आले लोकांचं पोरांचं, त्यांना घेतलं पाहिजे. त्यांचं कोणताही मानसिक त्रास पोरांना होऊ नये याची काळजी घ्यावी. इतकी झालं.